मित्रांनो, वेगवेगळ्या माती प्रकारचा अभ्यास म्हणजे स्टडी ऑफ सॉइलला पेडॉलॉजी असे बोलले जाते. मातीच्या निर्मितीवर परिणाम करणारे मूलभूत घटक पाहूयात. पहिला येतो मूळ खडक, ज्याला पॅरेंट रॉक असे बोलले जाते, ज्यामध्ये दगड वेगवेगळी जमिनीत असणारी खनिजे सापडत असतात. दुसरा घटक आहे सेंद्रिय पदार्थ, म्हणजेच ऑर्गॅनिक मटेरियल, जे सजीव घटकांपासून आणि वनस्पती प्राण्यांचे अवशेष जे कचऱ्याहून कुजतात आणि तयार होत असतात. हे ह्युमस म्हणजे काय, तर मातीतील बुरशी ती कशी तयार होते, तर सेंद्रिय पदार्थांपासून. हे लक्षात असू द्या मित्रांनो, वेगवेगळ्या प्रकारच्या मातीमध्ये ह्युमसचे प्रमाण सारखे नसते. जमिनीमध्ये योग्य प्रमाणात असणारे सेंद्रिय पदार्थ किंवा ह्युमस हे जमिनीची पाणी धारण करण्याची क्षमता म्हणजेच जमिनीत पाणी प्रवेश करण्याचा वेग आणि दर वाढवत असतात. यानंतर प्रादेशिक हवामान. हवामानमध्ये असलेलं तापमान, पर्यावरणातील ओलावा, वारा, प्रकाश हे घटक पिकांच्या लागवडीसाठी प्रभावित करत असतात. या प्रदेशातील जमिनीत असणारा उंच सकलपणा आणि जमिनीची रचना यामुळे पण माती निर्मितीवर परिणाम होत असतो. पुढचा घटक येतो वेळ. वेळ म्हणजेच काळ, ज्यामुळे मातीची जमिनीतील